Very good afternoon to everyone. Today we are going to discuss about additive manufacturing, the next part that is remaining from the syllabus, the final or last part from this particular chapter, and this chapter will over or completed today. Okay. So if you remember what we have discussed in previous lecture, you can go further in the next section. Let me share the screen. Okay. So today we are going to see about the post-processing part. Actually, we have discussed this post-processing part in unit number 1 itself. Okay. So how the material, how the product is being post-processed. Okay. Just a second. Give me a second. Okay. Okay, I think you are able to see this now. So we have discussed in first unit itself about post-processing of a component in additive manufacturing process. There are number of additive manufacturing processes that we are discussed. They are basically classified in 4 major types. Okay, and we have discussed those 4 major types in detail. Also, we have seen that additive manufacturing is nothing but pre-processing, processing, and post-processing, or pre-processing, manufacturing, and post-processing. म्हणजे ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगची मेथड जनरली जर सांगायची झाली, युजली कुठल्याही टाईपच्या टेक्निक्सला न लक्षात घेता जनरली हे सगळ्यांना लागू पडेल, तर आपण काय सांगू शकतो, ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग मध्ये एकतर प्री प्रोसेस असते, मॅन्युफॅक्चरिंगचा पार्ट असतो आणि पोस्ट प्रोसेस असते. अशा 3 गोष्टी असतात. प्री प्रोसेसिंग आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे, मॅन्युफॅक्चरिंगचा पार्ट आपण डिस्कस केलेला आहे, डिझायनिंग मॅन्युफॅक्चरिंगचा पार्ट आपण ऑलरेडी डिस्कस झालेला आहे आपला. पोस्ट प्रोसेसिंगचा पार्ट सुद्धा आपण एकदा डिस्कस केलेला आहे युनिट नंबर 1 मध्ये, इफ यू रिमेंबर. तर त्यामध्ये आपण बघितलं होतं की मटेरियल रिमूव्ह कसं करतात, सपोर्ट मटेरियल असेल किंवा तो कॉम्पोनंट कसा बाहेर काढला जातो त्या पॅनमध्ये, त्या बेडवरून. ओके, त्यानंतर त्याचं काय केलं जातं, इफ यू रिमेंबर दॅट clearly. Okay, I will share the link of that video also, so that you can go through that video and you will get to know how the post processing is carried out. आता त्या केस मध्ये, त्या लेक्चर मध्ये आपल्याला काही गोष्टी बघायच्या राहून गेल्या होत्या, त्या आपण आज डिस्कस करतोय आणि या लेक्चर मध्ये आपण त्या डिस्कस करणार. ओके, if you are visible, if you can visualize or if you can see this particular screen here, तर वेगवेगळ्या टाईपचे मटेरियल ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगच्या प्रोसेसेस इथं दिलेल्या आहेत. किती टाईप आहेत, 1 2 3 4 5 टाईप आहेत. त्यातला फर्स्ट मी रीड करतो. लेट अस सी व्हॉट डू यू अंडरस्टँड फ्रॉम दिस. स्टेप नंबर 1, टेक्निक नंबर 1 और मेथड नंबर 1, मेटल पावडर बेस्ड फ्युजन. पावडर बेस्ड फ्युजन जे आहे, ओके, मेथड आपण डिस्कस केलेली आहे, तुमच्या लक्षात येईल. त्याच्यामध्ये पावडर असते, लेझर त्याच्यावरती टाकलेलं असतं, राईट. ते पावडर घट्ट होते आणि आपल्याला एक प्रोडक्ट मिळतो, राईट. ओके, तर त्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे चेक क्वालिटी ऑफ फाइल्स अँड रिपेअर इफ नेसेसरी. सेकंड स्टेप, प्रिपेअर द प्रिंट जॉब इन सॉफ्टवेअर बाय अरेंजिंग पार्ट्स ऑन बिल्ड प्लॅटफॉर्म अँड जनरेट सपोर्ट मटेरियल. आपण काय केलं, डिझायनिंग केलं. ओके, डिझायनिंग करून त्याला सपोर्ट मटेरियल प्रोव्हाइड केलं. आपण हे कुठलं करतोय, मशीनवरती काम करताना. डिझायनिंगचा पार्ट नाहीये. ओके, डिझायनिंगचा पार्ट याच्यात येत नाहीये, डिझायनिंग ऑलरेडी झालेलं आहे. आता आपण मॅन्युफॅक्चरिंगला आलोय. या मॅन्युफॅक्चरिंगच्या केसमध्ये आपण पुन्हा स्टेप्स फॉलो करतोय. ओके, म्हणजे पहिली स्टेप काय आहे, आपल्याला जी फाईल इनपुट म्हणून मिळालेली आहे, राईट, ते आपण चेक करणार. इज इट नेसेसरी टू रिपेअर, काय व्यवस्थित आहे का, त्याचं एक्सटेन्शन वगैरे व्यवस्थित आहे का, दॅट वी हॅव टू चेक. देन वी हॅव टू क्रिएट अ प्रिंट जॉब इन अनदर सॉफ्टवेअर. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, 2-3 प्रकारचे सॉफ्टवेअर आपण यूज करतो, राईट.
तर मॅन्युफॅक्चरिंग करताना जे मशीन आपण यूज करणार आहे त्या मशीन वरती जे सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअर मध्ये सुद्धा आपण हे करू शकतो. अदरवाइज देर इज सिंपल सॉफ्टवेअर इज प्रोव्हाइडेड विथ द मशीन, ते आपण इन्स्टॉल करून त्यावरती ह्या सर्व गोष्टी करू शकतो. राईट. सो सेकंड स्टेप मध्ये यू हॅव टू अरेंज द डिझाईन ऑर मॉडेल इन दॅट पर्टिक्युलर सॉफ्टवेअर. म्हणजे त्याचं जे काही बिल्ड प्लॅटफॉर्म आहे त्या मशीनचा, त्याचं साईज जे आहे त्यानुसार आपला मॉडेलचं स्केल कमी जास्त करणे, त्याचं ओरिएंटेशन चेंज करणे, म्हणजे व्हर्टिकल आहे, हॉरिझॉन्टल आहे, काय आहे, सपोर्ट मटेरियल त्याला लागणार आहे का, कॅन्टिलिव्हर पार्ट काय आहे का. ओके. तर हे सगळं आपण या फेज मध्ये करतो. नेक्स्ट इज थर्ड स्टेप, क्लीन द ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम. सिस्टीमला म्हणजे मशीनला आपल्याला क्लीन करायचं आहे. देन प्री हिट द बिल्ड चेंबर. तो जो काही चेंबर आहे ज्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग होणार आहे तिथं आपल्याला त्या चेंबरला प्री हिट करावं लागतं. चेंबर मध्ये काय असतं, एक नॉझल असतं आणि एक बेड असतं. ज्या बेडवरती आपलं मॅन्युफॅक्चरिंग ऍक्च्युली होणार आहे त्याला बेडला हिट करावं लागतं. देन वी आर गोइंग टू प्रिंट. प्रिंट म्हणजे ऍक्च्युअल मॅन्युफॅक्चरिंग. Then remove build plate from the build chamber. Okay, you have to remove the build plate, remove loose powder and recycle it. Okay, you have to remove the loose powder which is going to be generated by this particular process. Okay, and recycle it, use it in the next process. Then thermal stress relief, that we have discussed in the first lecture. If you remember, we are going to use how thermal stress relief is carried out on a particular object. Okay. Then remove part from build plate. त्या build plate पासून त्या प्लेट सोबतच आपण ते पार्ट उचलला होता, आता त्या बिल्ड प्लेटला आणि त्या पार्टला सेपरेट करायचं. हॉट आयसोस्टॅटिक प्रेसिंग वगैरे यूज करू शकतो. देन रिमूव्ह द सपोर्ट स्ट्रक्चर. त्याला जे काही सपोर्ट स्ट्रक्चर झाले असतील तयार ते सगळे रिमूव्ह करायचं. त्या कॉम्पोनंटचं हीट ट्रीटमेंट करायचं, ओव्हन मध्ये बेकिंग वगैरे करायचं. त्यानंतर त्याला सरफेस मशीनिंग, पिनिंग, अब्रेसिव्ह फ्लो मशीनिंग एक्सेट्रा वगैरे गोष्टी वापरून त्याचं टेक्स्चर वगैरे सगळं व्यवस्थित आहे का चेक करून आपण त्याचं इन्स्पेक्शन करून फायनल प्रोडक्ट यूज करू शकतो. ओके. I have provided this particular book on the group itself, so you can go through that book and you can read what is the what are the different pre-processes and post-processing things available or necessary for a particular type of technique. Okay, so I have read one of it. You can go for other things also. Okay, now हा जो पार्ट आहे पॉलिमरचा वगैरे हा थोडासा त्या याच्यामध्ये राहिला होता, दॅट वी आर गोइंग टू डिस्कस हियर. ओके. नाउ सी, सपोर्ट मटेरियल रिमूव्हल मध्ये दोन प्रकारच्या सपोर्ट मटेरियल आपल्याला मिळतं. द फर्स्ट वन इज पार्ट प्रिंटेड विथ द सेम सपोर्ट मटेरियल. इफ यू कॅन सी हियर, दिस इज अ प्रिंटिंग पार्ट and this is a support material. Okay, हा जो सपोर्ट मटेरियल आहे हा सेम कॉम्पोनंटच्या मटेरियल पासूनच वापरला जातो सपोर्ट साठी. ओके, मग त्याला आपण नंतर बाय युजिंग टूल्स रिमूव्ह करू शकतो and finally we get the component. ओके. त्यामध्ये दुसरा प्रकार काय आहे, पार्ट प्रिंटेड विथ ब्रेक अवे सपोर्ट मटेरियल. हा जो पार्ट आहे हा ब्लॅक कलरचा तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये सपोर्ट मटेरियल देणं गरजेचं आहे कारण हा कॅन्टिलिव्हर टाइप पार्ट आहे ना इथं. इफ यू कॅन ऑब्झर्व हियर, कॅन्टिलिव्हर तो हवेत तर बनू शकत नाही, त्याला काहीतरी खाली द्यावं लागेल ना सपोर्ट. ओके, त्यामुळे तो जो सपोर्ट दिलेला आहे हा वेगळ्या मटेरियलचा दिलेला असू शकतो. ओके, तर आपण तो ब्रेक अवे करू शकतो. वी कॅन break it away from the material or the component. Then there is part printed with soluble support material. There is a material which is soluble in some liquid, so if you just immerse that particular component in a liquid, that gets vanished. Okay, so this is how these particular types of support materials will work. Okay, this is another case, support material on a wet photopolymerization part. See, this is a photopolymerization process where turbine type of thing has been created by using this type of support material. त्याला आपण by using tools remove करू शकतो. Material jetting parts with water blastable wax support material. आता ह्याला तुम्ही वॉटरचं ब्लास्टिंग करून त्या ह्याच्यावरून रिमूव्ह करू शकता. ओके,
Then there is powder bed fusion part being removed from the powder cake. This is a powder cake. त्याच्यामध्ये आपण लेझरचा वापर करून हे क्रिएट केलं आणि जो काही एक्स्ट्रा पार्ट राहिलेला आहे त्याला जस्ट आपण टूलचा वापर करून रिमूव्ह करू शकतो. ओके. Then see part design with clean out holes to make de-powdering of the part easier. आता ह्यामध्ये आपण असं डिझाईन करताना असं केलं की ते डी पावडरिंग जे आहे पावडर त्याच्यामधून रिमूव्ह करायचं ते अशा प्रकारे करायचं की त्या होल मधून व्यवस्थित व्हावं अशा प्रकारे जास्त होल वगैरे प्रोव्हाइड केले. ओके. And there is a metal type of thing which is created with only in single go. Aluminum bracelet printed as a single assemblies with moving part. ओके. तर हे अशा प्रकारचे काही अल्युमिनियमचा जो ब्रेसलेटचा पार्ट आहे त्याच्या खाली हा सपोर्ट मटेरियल दिलेला आहे. ओके. कशा प्रकारे हा बनवला जातो बघा. ओके. यू कॅन सी हिअर how does this work. Okay. So this is all about design for additive manufacturing. We have discussed motivation, we have discussed the DFMA concept, we have discussed objective, we have discussed capabilities, we have discussed freedom, we have discussed design tools. Then part orientation, removal of support, hollowing out part, inclusion of undercuts and other manufacturing constraint features, interlocking features, reduction of part count in assembly, identification of part. यापैकी बऱ्यापैकी पार्ट आपण प्रीवियस लेक्चर मध्ये डिस्कस केलेला आहे इन द युनिट नंबर 1 and 5 पोस्ट प्रोसेसिंग मध्ये ऑलरेडी हे कव्हर झालेलं आहे. ओके. Now we have completed our unit number 1, unit number 2, unit number 3, unit number 5. Okay. Now 2 units are remaining, unit number 4 and unit number 6, that will be completed before 30th of this month. Okay. In next lecture, we will see where we will start either from AM applications or future direction of AM. Okay. So for that, till then, I will stop this lecture now and we'll upload this lecture on YouTube so that you will get to know. Okay. So bye and take care.